तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती। तर अशी मुले की ज्या मुलांच्या आई किंवा वडील मृत पावलेले असतील तर त्या मुलांना आता महिन्याला मिळणार आहेत 2250 रुपये आणि ही योजना सध्या सुरू आहे। या योजनेचं अर्ज करणं देखील सुरुवात झालेली आहे। तर चला मग आता आपण पाहूया या योजनेविषयीची सविस्तर माहिती। आता आपण पाहणार आहोत या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत या योजनेमध्ये बसण्यासाठी नियम व अटी आणि बरंचसं काही। तर चला मग आता आपण सुरू करूया। तर सुरुवातीला या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे। तर या योजनेसाठीचा विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला सुरुवातीला या योजनेचा अर्ज करताना लागणार आहे। पालकाचे व बालकाचे आधार कार्डचे झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे। मुलांच्या शाळेचे जे बोनाफाईड सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला अर्ज करताना लागणार आहे। तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो तुम्हाला लागणार आहे। पालक जे आहेत ते मृत्यूचा दाखला जो आहे तो तुम्हाला लागणार आहे। त्याच्यानंतर पालकाचा रहिवासी दाखला तो तुम्हाला लागणार आहे। जर तुमचे पालक ग्रामपंचायतचा रहिवासी दाखला जरी दाखवला किंवा नगरपालिकाचा देखील रहिवासी दाखला दाखवला तरी देखील चालेल। त्याच्यानंतर मुलाचे बँक पासबुक झेरॉक्स हे तुम्हाला देणं गरजेचं आहे। जर मुलाचे बँक पासबुक नसेल तर त्या मुलाच्या पालकांचे बँक पासबुक झेरॉक्स देखील चालतील। त्याच्यानंतर पालकांचा मृत्यूचा अहवाल, जर तुमचे पालक कोविडने मृत्यू झालेले असाल तर त्याचा कोविडचा मृत्यूचा अहवाल देखील चालेल। त्याच्यानंतर रेशन कार्डचं झेरॉक्स लागेल। त्याच्यानंतर घरासमोर पालकासोबत बालकाचा फोटो जो आहे तो 4x6 अशा प्रकारचा असायला हवा। फोटो जो आहे तो पोस्ट कार्ड आकाराचा रंगीत फोटो असायला हवा। तर 2 मुले असल्यास दोन्ही मुलांसोबत पालकांचा स्वतंत्र फोटो असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर मुलांचे पासपोर्ट आकाराचे फोटो जे आहेत ते तुम्हाला 3 अर्ज करताना लागणार आहेत। तर आता आपण पाहूया या योजनेमध्ये तुम्ही लाभार्थी होण्यासाठी तुम्हाला अटी कोणत्या गरजेच्या असणार आहेत। एकल पालक म्हणजे काय की ज्या मुलांचे आई किंवा वडील वारलेले आहेत अशा एक पालक असलेल्या मुलांना जे आहे ते या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि अशीच मुलं या अटीत बसणार आहेत। त्याच्यानंतर जर पालकांना कॅन्सर किंवा HIV बाधित दुर्गत आजार असेल तर त्या देखील पालकांच्या पाल्याला मुलांना या योजनेचा लाभ होऊ शकतो। ते देखील या योजनेच्या अटीत बसू शकतात। जर एखाद्याचे पालक तुरुंगात असतील आणि त्यांनी जर एखादा गुन्हा केलेला असेल, ते तुरुंगात कैद्याच्या स्वरूपात असतील तर त्यांच्या देखील मुलांना ही योजना जी आहे ती लाभ देते। त्याच्यानंतर आत्ता आपण वरीलपैकी ज्या पालकांचे प्रकार पाहिले अशाच पालकांच्या कोणत्याही 2 अपत्यांना त्यांची वय वर्ष 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला प्रत्येकी 2250 रुपये जे आहे ते मिळतात। त्यामुळे दोन्ही अपत्यांचे स्वतंत्र फॉर्म जे आहेत ते तुम्ही अर्ज करताना भरावेत, एकत्रित नाही। आणि ज्या महिला घटस्फोटित आहेत व परित्यक्त आहेत अशा महिलांच्या मुलांना देखील या योजनेचा लाभ होतो। फक्त घटस्फोटित महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदपत्रांसह अर्ज करावा। ज्या महिला घटस्फोटित आहेत त्यांनी फक्त अर्ज करताना त्यांचे घटस्फोट झालेले कागदपत्रे जे आहेत ते अर्ज करताना सादर करावेत। त्याच्यानंतर ज्या महिला पतीपासून विभक्त राहतात अशा देखील महिलांच्या मुलांना देखील याचा अर्ज जो आहे तो मिळू शकतो। आणि जर ते तसे असल्यास त्याचे पुरावे व सक्षम अधिकाऱ्याची सहीचे पत्र देखील तुम्हाला अर्ज करताना सादर करायचे आहे। त्याच्यानंतर तुम्हाला याचा लाभ जो आहे तो मिळणार आहे। आणि या योजनेचा अर्ज जो आहे तो बालसंगोपन योजनेतून करावा आणि हा अर्ज केल्याच्यानंतर या अर्जाला प्रतिवर्षी नूतनीकरण करणं आवश्यक आहे। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा।